कुठून आले? नवरदेवाचे भाऊ आहेत का? नवरीबाई कशी दादागिरी बघितली का? तुमचे बंधू कुठे आहेत? कुठे कुठे? देवांचे देव महादेव, पार्वती त्यांची संगिनी. निघायले त्यांचं नाव आहे गुरुवर्य चंदनजी कांबळे म्हणतात. बापू पाटोळे यांचे गुरुवर्य, महावीर उमा यांचे गुरुवर्य, आदरणीय खासदार निलेशजी लंके साहेब यांचे मेहुणे सतीशजी गंधाजे आणि सरस्वती ट्रॅव्हलचे मालक विनोदजी गावटे पाटील यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं बक्षीस आले आहे. त्यांचं म्हणणं आहे की कोमलताईने नवरा नवरीला बरोबर घेऊन या ठिकाणी नवरा नवरीने डान्स करायचा. या पुढे या. नवरा नवरीचं नाव घेऊन तर नवरीबाई तिकडे पळून गेले तेव्हा म्हणते म्हणते नवरदेवाचे आजोबा क्या बात, 500 रुपयाचं बक्षीस आहे. मनापासून आभार, धन्यवाद. नवरीबाई आपण काय भेणारे माणसं इकडे या. नवरदेव असल्यानंतर नवरदेव या इकडे. तुमच्या त्यांना बोला म्हणजे येणारच, पण तुम्ही दिसल्यानंतर ते येणार. तुम्ही इकडे या. तुम्ही तिथून उठून उभा राहिले की नवरीबाई जर नाही उभा राहिल्या तर मला काही बी सांगा तुम्ही. नवरीबाई इज्जत तुमच्या हातात आहे माझी. नवरदेव या इकडे पट्ट दिशेने वेळ न लावता कार्यक्रम खणखणीत दणदणीत झाला पाहिजे, है की नाही? कार्यक्रम विस्कळीत नाही झाला पाहिजे. लवकर हा या. क्या बात क्या बात क्या बात क्या बात. थांबा, आम्हाला जरा थोडंफार मानपान लागत असतो. नवरदेव हाक मारा. चल नावाने हाक मारा. दिव्या चल. वा वा बघा, नाव ही दिव्य आहे आणि आहे सुद्धा दिव्यासारख्याच. महिला मंडळ आमच्या नवरीबाईसाठी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार जोरदार टाळ्या. ह्या दोघांचं होऊ द्या जरा. गोड कौतुक बघायचं आहे. नवीन जीवनाची सुरुवात होत आहे. सर्व या ठिकाणी आदिमाया शक्ती आणि खंडेराया तुमच्या सर्वांच्या रूपामध्ये ह्या वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. नवरीबाई छान आहे दोघांचा जोडा. म्हणूनच तुमचं नाव तर मला माहिती झालं, पण नवरदेवाचं नाव काय मला माहिती नाही, म्हणून तुम्ही नाव घ्यायचं. देवांचे देव महादेव, पार्वती त्यांची संगिनी. मयूररावांचं नाव घेते मी, त्यांची अर्धांगिनी. उखाणा घ्या. येत नाही ना. नुसतं घ्या. काय घ्यायचं? बघा आता कसं असं असतं का सांगा बरं. काय घ्यायचं? दिव्या. मग हे तर मला माहित होतं मगाशीच. महिला मंडळ जोरदार टाळ्या. तुम्ही दोघांनी डान्स करावा म्हणून मला गरीबाला 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे का नाही? आणि आजोबा नवरदेवाचे आजोबा यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलंय, साहेबांनी दिलंय. तुम्ही डान्स करण्या अगोदर 1500 गरीबाला मिळते ती, म्हणून माझे तुम्ही विनंती ऐकावी आणि थोडासा डान्स करायचा आहे, थोडासाच नाही का. तुम्ही त्यांना साथ द्यायची आहे. देव खंडेराया तो कसा आहे, 2 मुरळ्या 2-3 मुरळ्या पुढं. विनायकजी सात्रे साहेब नवरदेवाचे चुलते यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस. साहेबांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद. 2 मुरळ्या नवरदेवाकडून, 2 नवरीबाईकडून
उभा राहायचं आहे म्हणजे भीती वाटत नाही, नाही का? गाणं कसं झालं पाहिजे? नवरीबाईने डान्स करावा, नवरदेवाने डान्स करावा. मला खरं सांगा महिला मंडळ, लग्नामध्ये नवरदेव घोड्यावर असल्यावर आपण रोडवरती डान्स करतो की नाही? वर्धावा निघला म्हणजे मग हे मंडप आहे, दार आहे आपलं, ह्याच्यात काय लाजायची गरज आहे? आणि कार्यक्रम जागरणाचा आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून 1 2 3 4 नवरदेवाचे भाऊ आहेत का? नवरीबाई कशी दादागिरी बघितली का? तुमचे बंधू कुठे आहेत? कुठे कुठे काय लपायची गरज आहे का? इकडे बघितलं का कसा घोडा निघला होता? मला माहितच नाही. तसं नसतं. तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या पटापटा. आणि तुमच्या दोघीवरच ती हेर धरली बरं का त्यांनी. मला माहितच नाही. मी आमच्या नवरी देवाकडेच बघतेय म्हणून या. आपण गरीब माणसं नाही का, पण डान्स करायचा. आपण नवरीकडची माणसं आहेत नाही का, म्हणून आणि धनगर वाड्यात घुसला का देव, धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला का देव, धनगर वाड्यात घुसला, माझ्यावरती रुसला देव धनगर वाड्यात, धनगर वाड्यात घुसला देव, धनगर वाड्यात घुसला, 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 धनगर वाड्यात घुसला देव, धनगर वाड्यात घुसला. आणि पाहू नगाला तर हसला का बया धनगर वाड्यात, पाहू नगाला तर हसला का देव, धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला देव, धनगर वाड्यात घुसला, धनगर
धन्यवाद दोघांचा. महिला मंडळ टाळ्या वाजवा दोघांसाठी.